एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक बँक मॅनेजर होता. त्याचं लग्न झालेलं होतं, सुखाचा संसार सुरू होता, सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं आणि तो एका शहरामध्ये सुद्धा राहत होता. पण मात्र ज्या शहरामध्ये तो राहत होता त्या शहरामध्ये त्याला नोकरी नव्हती. त्याची नोकरी दुसऱ्या एका मोठ्या शहरामध्ये होती. म्हणून तो नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरामध्ये राहायचा. तर त्याची जी बायको आहे ती घरकाम करून म्हणजे गृहिणी म्हणून त्याच्या घरामध्ये राहत होती. जेव्हा जेव्हा त्या महिलेला नवऱ्याची आठवण येत होती तेव्हा तेव्हा ती महिला नवऱ्याला भेटायला त्या शहरामध्ये जात होती. मग नवऱ्याला भेटायला जात असताना ती त्या ठिकाणी टॅक्सीचा वापर करायची आणि टॅक्सीचा वापर करून नवऱ्यापर्यंत पोहोचायची. सुरुवातीला ती एका टॅक्सीनं गेली, त्या टॅक्सी चालकासोबत तिची चांगली ओळख झाली. मग तिनं त्याचा मोबाईल नंबर घेतला. मी माझ्या नवऱ्याला इथं भेटायला येत असते, जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा मी तुम्हाला फोन करेन, असं ती महिला त्या टॅक्सी चालकाला म्हणली. मग असं म्हणल्यानंतर त्या महिलेनं त्याचा नंबर घेतला, त्यानं तिचा नंबर घेतला. अशा पद्धतीनं या दोघा जणांचं बोलणं चालणं सुरू झालं. मग हे बोलणं चालणं एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू झालं की एका बँक मॅनेजरची बायको बँक मॅनेजरला सोडून टॅक्सी चालकाच्याच प्रेमात पडली आणि त्याच्यासोबतच नको ते कृत्य करू लागली. पण मात्र जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती तिच्या नवऱ्याला समजली तेव्हा मात्र घडलेलं होतं आणि दडलेलं होतं. एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे राजस्थानमधील अलवरमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे. तो जो नवरा आहे तो बँक मॅनेजर आहे, चांगल्या मोठ्या पदावर आहे आणि विवाहित आहे. पण मात्र त्याची नोकरी ही जयपूरमध्ये होती, पण मात्र तो राहायला अलवरमध्ये होता. मग अलवरमध्ये त्याचं घर होतं, बायको होती, सुखाचा संसार सुरू होता आणि नोकरीनिमित्त तो जयपूरमध्ये राहत होता. मग जेव्हा जेव्हा बायकोला नवऱ्याची आठवण येत होती तेव्हा तेव्हा ती त्याला भेटायला जयपूरला जात होती. मग अशाच एका दरम्यान ती जेव्हा जयपूरला त्याला भेटायला गेली तेव्हा तिनं त्या ठिकाणी एका टॅक्सीचा वापर केला आणि त्याच टॅक्सी चालकाचा नंबर सुद्धा घेतला. मग नंबर घेतल्यानंतर ही जेव्हा त्याला भेटायला जायची, टॅक्सी चालकाला बोलून घ्यायची, त्याच्यासोबत जायची यायची, असं करून करून दोघा जणांची चांगली ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. आता ती जी बायको आहे ती विवाहित होती, बँक मॅनेजर तिचा नवरा होता, सगळ्या काही गोष्टी तिच्याकडे होत्या. पण मात्र तरीसुद्धा तिला एक टॅक्सी चालक आवडलेला होता. मग आता ती तासनतास त्याच्यासोबत बोलत होती. नवऱ्याला भेटायला जायचं म्हणून टॅक्सीवाल्यासोबतच जिकडं नाही तिकडं सुद्धा फिरत होती. मग हे त्यांचं प्रेम प्रकरण अशा पद्धतीनं सुरू असताना त्या नवऱ्याला मात्र या गोष्टीची काहीही कल्पना नव्हती. मग एक दिवस अशा पद्धतीनं योगायोगानं तो बँक मॅनेजर त्या महिलेचा नवरा त्याच टॅक्सी चालकाच्या टॅक्सीमध्ये बसला आणि तो त्याचा प्रवास करू लागला. मग प्रवास करत असताना तो टॅक्सीमध्येच मागच्या सीटवर झोपी गेला, त्याला झोप लागली. मग तो जो टॅक्सी चालक आहे त्याला वाटलं की तिच्या नवऱ्याला गाढ झोप लागलेली आहे, तो आता लवकर उठत नाही. मग जेव्हा त्याला या गोष्टीची जाणीव झाली त्या टॅक्सी चालकानं त्या बँक मॅनेजरच्या बायकोला फोन केला आणि सांगितलं, तुझा नवरा माझ्या गाडीमध्ये गाढ झोपलेला आहे, सांग त्याचा लगेचच काटा काढू का, आपल्या दोघांमध्ये आलेला तो अडथळा आहे तो दूर करू का. असं तो बँक मॅनेजरच्या बायकोला त्याच्याच देखत तो फोनवर टॅक्सी चालक बोलत होता. त्याला वाटलं तो झोपलेला आहे, पण मात्र तो बँक मॅनेजर झोपलेला नव्हता. तो पाठीमागं बसून सगळं काही ऐकत होता. मग त्याला माहीत झालं की त्याची बायको या टॅक्सी चालकाच्या प्रेमात आहे. त्यामुळे तो काहीही मानला नाही, गपचूप त्यानं सगळं काही ऐकून घेतलं. त्या दोघा जणांचं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं आणि घरी गेल्यानंतर बायकोच्या विरोधात पुरावे जमा करायला सुरुवात केली. त्यानं तिचे कॉल डिटेल्स तपासले, त्यानं तिचे मेसेज तपासले, ती किती वेळा त्याला भेटायला गेली या सगळ्या गोष्टी त्यानं तपासल्या, बरेच पुरावे जमा केले आणि मग तो त्याच्या बायकोला बोलायला सुरुवात केली, तिला जाब विचारायला सुरुवात केली. जेव्हा बायकोला जाब विचारायला सुरुवात केली ती बायकोच नवऱ्यावर भडकली. माझ्यावर संशय घेता का, असं करता का, तसं करता का. जेव्हा त्यानं तिला पुरावे दाखवले, सबूत दाखवले, तेव्हा मात्र तिनं त्याला सोडायची, घटस्फोट द्यायची धमकी दिली
आणि 20 लाख रुपये मागितले. आता स्वतःची बायको त्याच्या विरोधात बोलते, 20 लाख रुपये मागते. हे सगळं ऐकून बघून त्याला मोठा धक्का बसला. काय करावं काय नाही समजत नव्हतं, म्हणून तो परेशान सुद्धा झाला होता. काही दिवस निघून गेल्यानंतर अखेर त्याची ती बायको नवऱ्याला सोडून घरातून फरार झाली. घरातले दागिने आणि पैसे घेऊन बेपत्ता झाली. नवऱ्याला काय करावं काय नाही समजलं नाही. अखेर त्यानं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं. घडलेलं संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली. त्या दोघा जणांचा शोध सुरू केला. पोलिसांनी त्यांना पकडलं आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली. कारण की या बँक मॅनेजरला सगळ्या काही गोष्टी लक्षात आल्या होत्या. कारण की तो टॅक्सी चालक त्याचाच काटा काढणार होता, ते सुद्धा त्याच्याच बायकोच्या सांगण्यावरून. म्हणून तो सावध झाला, सतर्क झाला आणि त्या महिलेच्या विरोधात आणि तिच्या प्रियकराच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केलेला आहे. बघा, सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत. एकीकडं विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढत चाललंय, तर दुसरीकडं महिला, मुली, तरुणी यांच्यावर सुद्धा अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय. हे नेमकं कशामुळं घडतंय, काय घडतंय, तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध, सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.